फक्त 200 मीटरचं ट्रॅफिक आहे आणि हे ट्रॅफिक हे बघा आता हा गाडीवाला जो दिसतोय का मध्ये घुसतोय तो साईडने आलाय रॉंग साईडने आणि अपोजिट लाईन मधून त्याला पुढच्या गाडीवाल्यांनी मध्ये घुसून दिलंय म्हणून ही लाईन निघतीये. नाही तर अर्धा तास झालं माझी गाडी एकाच जागेवर थांबलेली होती, समोरची गाडी निघायला जागाच नाही. कसा विषय आहे ना की ज्यांच्या हातामध्ये हे ट्रॅफिक सोल्युशन करायचं काम आहे ना, त्यांनाच जर ह्या कामात इंटरेस्ट नसेल ना तर त्याचे हे परिणाम असतात. म्हणजे मला सांगायचं असं आहे की ह्याच MH12च्या गाड्या ज्यावेळेस साऊथ मुंबई सारख्या ठिकाणी जातात ना तर साधे जेब्रा क्रॉसिंग सुद्धा सिग्नलची तोडीत नाहीत. पण त्याच गाड्या जर पुण्यामध्ये अशा प्रकारे वागत असतील ना तर ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं सिस्टीमची चुकी आहे. फाईनच्या दाखाखाली मुंबईमध्ये तुम्हाला साऊथ मुंबईचं उदाहरण सांगतो की समोर रस्ता मोकळा आहे, सिग्नल जर रेड असेल ना तर किती पण अर्जंट काम असू द्या कुणीच सिग्नल तोडीत नाही. का तर त्याला बी माहिती आहे जर सिग्नल तोडला तर मागून 2 व्हीलरवर ट्रॅफिक पोलीस येतो, समोर ती गाडी येऊन अडवतो. आणि त्याच्यामुळं साऊथ मुंबई सारख्या ठिकाणी रोड मोकळा असून सुद्धा रेड सिग्नल कोणी तोडीत नाही. आणि पुण्यामध्ये सिग्नल रेड आहे तरी पण कोणी थांबायलाच तयार नाही. ह्याला सिस्टीमचा फरक म्हणतात. जर थोडं कडकपणा दाखवलं ना तर हे असल्या लोकांना लय सरळ केलं जाऊ शकतं, पण इथं कुणालाच काय इंटरेस्ट नाही.